ओके स्टार्ट. तर आता आजचा आपला तिसरा दिवस आहे. तर 50 चॅलेंज, 50 एक्सपेरिमेंट, 50 डेज, त्याचा तिसरा दिवस आज आहे. तर आता आपण हे पाहू शकता. आता मी ना वॉटर फिल्टरेशनचा एक्सपेरिमेंट केलेला आहे. तर आता आपण पाहू शकता हे सगळं आपल्या घरी. पण आता मी जितके पण एक्सपेरिमेंट करत आहे तर ते सगळे एक्सपेरिमेंट जे गोष्टी पदार्थ ते आपल्या घरी अवेलेबल होतात. तर आता आपण हे पाहू शकता. मी इथे एक कपडा म्हणजे एक पेपर म्हणजे एक हे टाकलेलं आहे, धुडकं मीन्स एक कपडा टाकलेला आहे आणि त्याच्या खाली हे झाकण आहे आणि झाकणच्या मध्ये एक कापूस आहे आणि कापसाच्या मध्ये फिल्टरेशन पेपर आहे. तर आता आपण पाहू शकता. तर आम्ही याच्या पहिल्या लेअर मध्ये जरा मोठे दगड, त्याच्यानंतर जरशी वाळू टाकलेली आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा मोठे दगड टाकलेले आहेत आणि त्याच्यावर आम्ही कोळसा टाकला. म्हणजे किती लेअर झाले? 4 लेअर. पहिली लेअर कापूस एक झाली, दुसरी लेअर आपली छोट्या दगडांची 2 झाल्या, त्याच्यावर एक वाळूची किती झाल्या? 3, आणि त्याच्यावर एक मोठा दगडाची 4 आणि ही कोळशाची एक 5 लेअर. तर आता आपण पाहूयात हे फिल्टरेशन कसं होतं. होल पाडलं तर आपण. तर आता आपण पाहू हे फिल्टरेशन कसं होतं. तर हे एकदम घाण पाणी आहे. हे पण पाहू शकतो. पुरा दगड मिक्स आहे याच्यात, घाण पाणी आहे. हे आमच्या घरच्या बाहेरचे वाळू आहे, तर आम्ही मिक्स केलेली आहे. तर आता आपण पाहू चित्र पाडले सांग ना. तर आता आपण पाहू शकतो. आता मी हे घाण पाणी टाकत आहे. तर पाहू हे फिल्टरेशन कशा प्रकारे होतं. तर हे पण फिल्टरेशनची प्रोसेस खालून चालू झालेली आहे. पाणी थोडं ओव्हरफ्लो झालं माझ्याकडून. तर हे आपण जे मी त्या बॉटलच्या झाकणाला खड्डा पाडला होता, तर त्या खड्ड्यामधून ते फिल्टरेशन होऊन पाणी खाली निघत. हे आता खूप सिंपल प्रकारचं फिल्टरेशन आहे, म्हणून आपल्याला ह्याला 2दा फिल्टरेशन करायला लागेल. आता पहिल्यांदा फिल्टरेशन होत आहे, तर अगर आपण ह्याला दुसऱ्या टाइमवर जे फिल्टरेशन करू तर हे प्युअर स्वच्छ पाणी पिण्यासाठी तयार होईल. तर आता आपण हे पाहू शकतात. हे पाणी येत आहे. हे पाणी जरा ओव्हरफ्लो झालं माझ्याकडून, पाहू शकता. हे कोळसा जरा गरम होता, त्याच्यामुळं हा जरा वरी तरंगत आहे. तर अगर जर आपण ह्याचे प्लांट जर गावात लावले तर गावामधले जे खरट पाणी असतं, जे अस्वच्छ पाणी असतं, ते आपण फिल्टर करू शकतो. पण आता काही गरज नाही, कारण की गावागावामध्ये बोर, हँडपंप, मोठ्या मोठ्या गावामध्ये पाण्याच्या टाक्या हे सरकारनं बांधलेले आहे. तर त्याची गरज नाही सध्या. पण जे जंगलामध्ये लोक राहतात, म्हणजे जे MP मध्ये खूप जास्त जंगल आहे, तिथं राहतात. तिथं सरकारने सगळ्या गोष्टी पोहोचवू शकत नाही. हे वर्कर गेले तर क्रेन जात नाही, क्रेन नाही गेली तर सिमेंटचे पोते जात नाही. तर असे आपण डोंगरामध्ये जे गाव असतात ना, तिथपर्यंत पोचणी करू शकत नाही. तर तिथं आपण ह्याचा एक मोठा प्लांट नेऊन बसू शकतो. तर त्यांना हे कॉस्टली पण नसतं जास्त. आता हे आम्हाला हे सगळं घरी भेटलेलं सामान. तर हे पाहू शकता तुम्ही. हे फिल्टरेशन होऊन वॉटर यायला हळूहळू. हे पहा, हे खाली जरा आता आपण फर्स्ट फिल्टरेशन, सेकंड फिल्टरेशन करू ना, ह्याचं पुरं वाईट होऊन जाईल. तर गावामध्ये लोकांना खूप साऱ्या पाण्याने टायफॉइड होतो, मलेरिया होतो, खूप साऱ्या प्रकारचे रोग होतात. तर गावामध्ये जर ही सिस्टम जर आपण नेऊन बसवली सरकारनं, जर गोष्टी म्हणजे फिल्टरेशनची जर गोष्ट तयार केली गावात,
बसवली किंवा तिथलच्या लोकांना ह्याच्याबद्दल माहिती दिली किंवा शिक्षण दिलं, तिथलचे लोक करू शकतात. आता हे म्हणजे ह्याचं फिल्टर पण येतं. आपण जे मोठं फिल्टर घेतो ना इलेक्ट्रॉनिक वालं, डबल ते इलेक्ट्रॉनिक वाले फिल्टर पण येतं. तर इलेक्ट्रॉनिक वाले फिल्टर जे असतं ना, ते घटक असतात ना त्याच्यात, ते घटक बाहेर काढतं आणि त्याच्यामधले जे दगड खडी किंवा जरा वाळू असते ते पण बाहेर काढतं. इलेक्ट्रॉनिक फिल्टर ते काम करतं आणि त्यामुळे फ्लेवर मिक्स करण्याचं काम इलेक्ट्रॉनिक फिल्टर करतं. इलेक्ट्रॉनिक फिल्टर आपल्याला स्वच्छ पाणी देतं. तसंच हे एक ते ऑटोमॅटिक फिल्टर असतं आणि हे मॅन्युअली फिल्टर आहे. म्हणजे त्याच्यामध्ये आपण बोर चालू करतो, टाकीमधून पाणी नळावर येतं, नळावरून पाणी फिल्टरच्या आत जातं, आतमधून त्याचे कॉपर बाइंडिंग त्याला फ्रेश करतात, त्याची मोटर म्हणून त्याची प्रोसेस होते. ते वेगळ्या वेगळ्या घटकच्या बॉक्समधून ते गुजारलं जातं. मग त्याचं फिल्टरेशन त्या पद्धतीनं त्याचं फिल्टरेशन होतं. मग ते खाली येतं पाणी, मग त्या खाली पाणी कापूससारखं पदार्थ असतो, ते पुरं पाणी फिल्टर होतं. मग त्याच्यानंतर त्याला दुसऱ्या बॉक्समध्ये नेलं जातं. त्या पाण्याला गेलं जातं ते पाणी. त्या बॉक्समध्ये एक कॉपर क्षार असतात. तर त्या पाण्यामध्ये ते पाणी गेल्यावर जे पाण्याचं खारंपण असतं ना, खारंपण ते निघून जातं. तर आता मी ना ते तुम्हाला सांगितलं होतं मी ना पहिले स्टार्टिंगमध्ये एक फिल्टर पेपर लावला. तर जे क्षार असतात ना, क्षारमध्ये जे पेपर